परमने, जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा पेन्शन संघटना। सन 2009 पासून सर्व पेन्शनर EPS 95 ची पेन्शन वाढावी म्हणून आंदोलन करतायत। सरकार सध्या जी पेन्शन देते ती अत्यंत अल्प आहे। सरकारनं जो आमचा फंड तिथं साठलेला आहे त्याचं व्याज जरी दिलं तरी किमान आम्हाला 6500 सरसकट पेन्शन मिळू शकते, परंतु सरकार याचा विचार करत नाही आणि तो व्याजही अतिशय कमी देत आहे। आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की आम्हाला 9000 कमीत कमी पेन्शन मिळावी, वाढत्या महागाईचा विचार करता त्याला महागाई भत्ता द्यावा, तसंच आमचा जो फंड आहे सरकार जो रोख्यात गुंतवते तो निर्णय आम्हाला मान्य नाही आणि आमच्या फंडाला सरकारनं म्हणजे हे द्यावं, सिक्युरिटी द्यावी, सरकारनं त्याची हमी द्यावी। शिवाय म्हणजे सरकार ह्या ज्येष्ठ आता हे सगळे पेन्शनर जवळपास 20 ते 25% पेन्शनर आमचे मयत झालेले आहेत, त्यांचा फंड सरकारकडे आहे। आमच्या नंतर म्हणजे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर तो फंड सरकार जमाच होत असतो, परंतु ही रक्कम सरकारकडे पडून आहे, त्याचं कुठलाही म्हणजे त्याच्या पद्धतीनं आम्हाला व्याज मिळत नाही। अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। ज्येष्ठांचा सन्मान करावा अशी आमची मागणी आहे। प्रवासात सवलत द्यावी, शिवाय औषध उपचाराचा खर्च करावा अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। स्वस्त धान्य आहे, स्वस्त धान्य आहे। पुढची तुमची काय भूमिका राहणार याबद्दल? हे देत नसल्यामुळं म्हणजे सरकार त्याचा विचार करत नसतं। या पुढं उपोषणासारखे मार्ग आम्हाला अवलंबावे लागणार आहेत। एक तर आमची बहुतांशी पेन्शनर हे वयस्कर झालेले आहेत, ते आता येऊ शकत नाहीत, तरी सुद्धा पण त्यांना जो सन्मान मिळायला पाहिजे तो सरकारकडून दिला जात नाही। त्यामुळे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आज आता सध्या 9, 10, 11 फेब्रुवारी सर्व देशभरातल्या संघटना एकत्र येऊन सर्व देशभर हे आंदोलन सुरू आहे।